लोकनेते बाबूरावजी मडामी यांचा स्मृती दिवस आदिवासी समाजातील लोकांना प्रेरणा देणारा आहे. मधुसूदन कोवे गुरुजी. नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून. आदिवासी समाजातील हृदय सम्राट लोकनेते स्वर्गीय बाबूरावजी मडामी साहेब यांच्यासारखे समतावादी आणि समाजवादी, त्यागी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आदिवासी समाजात दुसरे होणे नाही. त्यांच्याकडे आदिवासी समाजाबद्दल दूरदृष्टी होती, असे स्पष्ट विचार माननीय मधुसूदन कोवे गुरुजी यांनी आदिवासी विचारमंथन सभेत व्यक्त केले. स्वर्गीय बाबूरावजी मडामी यांच्या स्मृती दिनानिमित्त विचारमंथन सभा आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रावणजी पाडसेनेकुन साहेब, अध्यक्ष कोलाम समाज विचार मंच यवतमाळ हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक माननीय प्राध्यापक मनोहरजी मेश्राम हे होते. आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते माननीय नंदूभाऊ कुडमते, माजी सभापती नगर परिषद यवतमाळ यांच्या उपस्थितीत अतिशय महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन सभा आदिवासी सांस्कृतिक भवन येथे यशस्वी संपन्न झाली. कार्यक्रमाचे आयोजन ग्राम स्वराज्य महामंच आणि आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून झाले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय डॉक्टर विलास कनाके साहेब करत असताना त्यांनी सांगितले की आदिवासी समाजातील लोकनेते स्वर्गीय बाबूरावजी मडामी यांनी आदिवासी विकास परिषद निर्माण केली. गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार त्यांना मानतात. त्यांनी आदिवासी समाजातील लोकांना आदिवासीचा सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन जपला. त्यांनी समाजात कधीही भेदभाव किंवा गट तट निर्माण केले नाही, परंतु आज ही परिस्थिती राहिली नाही. आज आदिवासी समाजात गटातटाचे राजकारण दिसते, याचे दुःख तमाम आदिवासी समाजातील लोकांना वाटते. हे जातीयवादी द्वेष थांबला पाहिजे, असे स्पष्ट मत माननीय डॉक्टर विलास कनाके साहेब यांनी प्रास्ताविक मधून मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणातून माननीय श्रावण पाडसेनेकुन साहेब यांनी कोलामी भाषणातून सर्व आदिवासी समाजातील लोकांना समतेचा संदेश दिला. त्यांनी आयोजकांचे मन भरून कौतुक केले. मधुसूदन कोवे गुरुजीला तर सांगितले की तुम्ही सर्व लोकांना मार्गदर्शन करताना आम्ही पाहतो आहे. तुम्ही माझ्यासारख्या माणसाला कार्यक्रमाचे अध्यक्ष बनवले, मी तुमचा ऋणी आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. सर्व मान्यवरांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन केले. या कार्यक्रमात सहभागी आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी, महिला, पुरुष बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते. यात प्रामुख्याने सहकार्याची भूमिका माननीय मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महासंच माननीय डॉक्टर विलास कनाके साहेब, माननीय प्राध्यापक मनोहरजी मेश्राम, माननीय श्रावण पाडसेनेकुन साहेब, माननीय नंदूभाऊ कुडमते, बंडूजी पंधरे, प्रदीप कुमरे, वसंतराव मडावी, महादेव कोडापे, देवानंद मडावी, आले साहेब, प्रल्हाद काडे साहेब, विश्वास कुभेकर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आभार प्रदर्शन माननीय वसंतराव मडावी साहेब यांनी केले. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज.